दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा आरोप। सूत्रांची माहिती। आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादात सतत श्रीधर पावसकरांविरोधात तक्रार करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरेंचे बॉडीगार्ड होते, तर उपेंद्र पावसकर नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचा श्रीधर पावसकरांच्या कुटुंबियांचा दावा। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची उद्धव ठाकरेंकडून पाहणी, तर हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरेंकडून शंका व्यक्त। राज ठाकरेंकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळा परिसरामध्ये पाहणी, सर्व रिपोर्ट सादर करा। राज ठाकरेंच्या पोलिसांना सूचना। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याची घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचीही सूचना दिल्याची त्यांची माहिती। सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय, अशा समाजकंटकांना प्रत्युत्तर मिळेल। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या आरोपांनंतर अनिल देसाई आक्रमक। अतिशय दुर्दैवी घटना, ही विकृती आहे। जाणीवपूर्वक समाजात तणाव निर्माण करायचा प्रयत्न आहे का? तपास केला जाईल। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर तत्काळ कारवाई न केल्यास शिवसैनिक त्याला शोधून काढतील। मुंबईमध्ये अशांतता निर्माण होईल, चंद्रकांत खैरेंचा इशारा। आरक्षण प्रश्नावरून दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, हे चिंताजनक। सामाजिक वीण आणखी घट्ट करण्यासाठी मिळून प्रयत्न करू। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाष्य। आरक्षणासंदर्भात माझी भूमिका सकारात्मक। संविधानाच्या चौकटीत सर्व समाजांना न्याय मिळाला पाहिजे। मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भाषणात पंकजा मुंडेंचं वक्तव्य। पंकजा मुंडे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जालन्यात ध्वजारोहण। जे पात्र असणार त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल। ज्यांच्याकडे दाखले त्यांच्याच नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल। दाखल्यांवर खाडाखोड असल्यास तक्रारी केल्या जातील आणि त्यानंतर कारवाई होईल। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी समाजाला या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप सुरू। हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून मराठा बांधवांना प्रमाणपत्र, तर विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातनं आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ। हैदराबाद गॅझेट रद्द झालंच पाहिजे अशा घोषणा, तर मुख्यमंत्री न्यायिक भूमिका घेत आहेत। ओबीसी आणि इतर जातींवर अन्याय होणार नाही, बावनकुळेंची स्पष्टोक्ती। बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। अजित पवारांचा ताफा पोलीस ग्राउंडकडे जाताना दोन तरुणांचा आत्महत्येचा प्रयत्न। तर नांदेडमध्ये आंदोलनाच्या तयारीत असलेल्या ओबीसी बांधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। हैदराबाद गॅझेट रद्दची मागणी। सरकारनं दिलेलं आरक्षण नक्की कुणाला मिळालं हेच समजत नाहीये। सरकारनं सगळं कन्फ्युजन केलंय। आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। व्यवसाय विमुख शिक्षणाचा हा भर देणं काळाची गरज। व्यवसायभिमुख शिक्षण देऊन मुलांना स्वावलंबी बनवणं गरजेचं, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य। नवरात्र आणि दुर्गा उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात। कराडच्या कुंभारवाड्यातील कार्यशाळेमध्ये दुर्गामूर्तींवर अखेरचं रंगकाम सुरू। धनंजय मुंडेंनी 6 महिने होऊन सुद्धा सरकारी बंगला रिकामा केला नाही। डेंककडून आता या ठिकाणी 56 लाख रुपये घेतले पाहिजेत। मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना कुठलीही सूट देऊ नये, अंजली दमानिया महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीवर ओंकार हत्तीचा धुमाकूळ। दोडामार्ग आणि गोव्याच्या सीमेवरील अनेक भागांमध्ये हत्तींमुळे नुकसान। रत्नागिरीतील देवरुख जवळच्या साडवलीमध्ये भर वस्तीत बिबट्याचा वावर। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। वन विभागानं रेस्क्यू करत बिबट्याला जंगलात सोडलं। चंद्रपूर शहरातील रहमतनगर या मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात मोठी क्लोरीन गॅस गळती, तर 30 घरातील नागरिकांना यामुळे हलवलं। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नंदुरबार शहरात 2 जणांकडून एकावर चाकू हल्ला। या प्रकरणी गुन्हा दाखल। मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक। साताऱ्याच्या खटाव तालुक्यातल्या कटगुणमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची पतीकडून हत्या। आरोपी पती विनोद जाधव हा पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात। धान्य व्यापाऱ्यावर गोळीबार करून 50 लाख लुटणारी टोळी गजाआड, तर गुन्हे शाखेच्या पथकाकडून 4 आरोपींना बेड्या। 21,11,000चा मुद्देमाल जप्त। पोलिसांची माहिती। ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचं निधन, तर मेहेंदळे हे
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचित्रकार होते. दरम्यान शिवचरित्रकार असणाऱ्या त्यांचं निधन झाल्यानं सर्वत्र शोक व्यक्त. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती. नागपुरात छगन भुजबळांच्या नेतृत्वात आज ओबीसी संघटनांचा मेळावा. महात्मा फुले सभागृहात मेळाव्याची तयारी सुरू. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे सुद्धा या मेळाव्यात उपस्थित राहणार का, याकडे आता लक्ष. नवी मुंबईमध्ये वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते वनोपज आधारित जनजागृती प्रदर्शनाचं उद्घाटन. गणेश नाईकांकडून प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेटी दिल्यात. सिंधुदुर्गच्या कलमठमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानच्या निमित्त रॅली, तर कलमठ ग्रामविकास फेरीला शोभायात्रेचं स्वरूप. भंडारा जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या प्रशासनाविरोधात आंदोलन. दरम्यान विद्यार्थिनीला नक्षलवादी म्हणत चौकशी केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी जोरदार घोषणा केली. सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो. धरणातनं 52,000 क्युसेकनं पाण्यासाठा. दरम्यान सीना नदी या भागातील वाकाव, केवड, उंदरगा आणि यासह 8 ते 10 गावांना या पुराच्या पाण्याचा वेढा. सोलापूरच्या बार्शीमध्ये नदीच्या पुरात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात यश. जोरदार पावसानंतर बाळगाव या परिसरातील चांदणी नदीला पूर. नांदेडमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. शहरातील काही भागात गोदावरीचं पाणी शिरलं. विष्णुपुरी धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आल्यानं गोदावरीला पूर. नाशिकमध्ये वाघाडी नाला फुटल्यामुळे गोदाघाट परिसरात पाणी शिरलं. अचानक पाणी पातळी वाढल्यामुळे या ठिकाणी दुकानदारांचीही मोठी तारांबळ. तर वाशिम जिल्ह्यातल्या पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप. दरम्यान यामुळे गावातील जनजीवन विस्कळत. तर ढगफुटी सदृश पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाची हजेरी. आसना नदीला पूर आल्यामुळे नांदेड ते मुदखेड हा महामार्ग बंद. गडचिरोलीमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक. 2 महिला नक्षलींना ठार करण्यात आल्याची माहिती. 660 कमांडोंना यामध्ये यश. ठार झालेल्या नक्षलींकडून AK-47 रायफल जप्त. एटापल्लीच्या छत्तीसगड सीमेवर पोलिसांचं सर्च ऑपरेशन अजूनही सुरू. नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील गुन्हेगारीमध्ये वाढ. कोपरखैरणेत 6 ते 7 जणांचा एकावर कोयत्यानं हल्ला. परिसरात यामुळे दहशतीचं वातावरण. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सुरू. तर विठ्ठलाकडील 255 आणि रुक्मिणी मातेकडील जवळपास 125 प्रकारचे दागिने गाठवण्याचं हे काम सुरू. नवरात्रोत्सवात रुक्मिणी पांडुरंगाचं रूप आणखीनच खुलणार. नवरात्री उत्सवासाठी पेणच्या कार्यशाळांमध्ये नवदुर्गा मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात. सिंह, वाघ, हत्तीवर आरूढ देवीला पसंती. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या बाजारभावात घसरण. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्यामुळे हे भाव कोसळले. शेतकरी आर्थिक संकटात. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातल्या बोरगाव अर्ज या गावामध्ये जनावरं चोरीला. एकाच गोठ्यातनं तिसऱ्यांदा जनावरं चोरी. भाऊसाहेब बलांडे यांच्या गोठ्यातनं बैल चोरीला गेल्याची माहिती. असं गाय आणि 6 जनावरं चोरट्यांनी लांबवल्यात. कर्नाटकातील बँक ऑफ इंडियाच्या दरोड्याचे सोलापूरच्या मंगळवेढ्यामध्ये धागेदोरे. तर हुलंजीत गावामध्ये दरोडेखोरांचं वाहन सापडलंय. गाडीत मोठ्या प्रमाणात दरोड्यातील सोनं असल्याची माहिती. शिर्डीमध्ये बनावट वेबसाईटद्वारे साईभक्तांची फसवणूक. साई संस्थांकडून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. सायबर पोलिसांच्या मदतीनं पुढील तपास सुरू. गँगस्टर छोटा राजनला सुप्रीम कोर्टाचा दणका. तर जया शेट्टी हत्या प्रकरणात दिलेला जामीन रद्द. छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा. मुंबई हायकोर्टानं दिलेला जामीन सुप्रीम कोर्टाकडून रद्द. जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका. कापूस, केळी, मोसंबीच्या बागा जमीनदोस्त. उतावळी नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकं वाहून गेली आहेत. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये काढणीला आलेले सोयाबीन वाहून गेले. त्यामुळे मोठं नुकसान. कुऱ्हा वडोदा या परिसरातली घटना. पीक खरडून गेल्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला गेला. लातूरच्या माळहिप्परगा ते पाटोदा या रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पुरात 4 जण वाहून गेले. 4घांमधील 1 जण बचावला. तर एकाला शोधण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यश. दिव्यात पितृपक्षात पाण्याच्या टाक्यांचं श्राद्ध घातलं. पाणी प्रश्नासाठी दिवेकर आक्रमक. दरम्यान पाण्याच्या टाक्या बांधून सुद्धा त्या सुरू न केल्यामुळे टाक्यांचे प्रतिकात्मक श्राद्ध करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिव्यात अनोखं आंदोलन. चिपळूण नागरी सहकारी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचाही आरोप. तर या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची ठेवीदारांची मागणी.